नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील वाकसई ग्रामपंचायत गावामध्ये राखाडी कलरच्या इनोवाने आदिवासी कुटुंबातील एका चिमुरडीला चिरडलेलं आहे आणि त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर या घटनेने हे जे आदिवासी बांधव आहेत या ठिकाणी हळहळ व्यक्त करत आहेत आणि ही जी मुलगी आहे जखमी अवस्थेत असताना तिला हॉस्पिटलमध्ये नेला असता उपचाराच्या अगोदरच तिला मयत घोषित केलेला आहे. तर बाजूला या ठिकाणी शाळा आहे, शाळेच्या बाजूला हे आदिवासी कुटुंबातील व्यक्ती वास्तव्यास आहेत. त्यांचं घर पाहिलं तर पत्रे लावलेले आहेत. पावसाळ्यामध्ये ते घर गळत असणार आहे. अशा दारिद्र्यामध्ये जगणारे हे आदिवासी आहेत आणि या ठिकाणी ज्यांच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे त्यांचे ते या ठिकाणी वडील आहेत. सुनील जाधव, मुलीचं नाव आहे दीपा सुनील जाधव, वय वर्ष 2.5 वर्ष. काय नेमकं झालं होतं, कधी कळलं आणि काय झालं? ती रस्त्यावर खेळत होती ना, ते आणि वरून पण मारला, तिला उडवलं. रस्त्यावर खेळत होती, बारीक पोर होती, तिला उडवलं. आता काय करायचं? बरं, गाडी थांबली का? गाडी पण थांबली नाही, थांबलं पण नाही. एवढं माणसं बाहेर आले तरी थांबत पण नाही. काय नाव तुमचं म्हणले? सुनील दिनेश जाधव. बर, हे मुलीचे वडील आहेत. काय झालं नेमकं, काय नाव तुमचं? मी ना तिकडनं गाडी एकदम फास्ट आली. ती पोर खेळत होती थोडीशी, तिथे ती एकदम फास्ट एकदम इथून उडून टाकली तिला, त्या पोरीला. 2 जण होती, एक होती पोर, पण ती बस आठला गेली ना, ती तेच पोरीला नेमकीच उडवली. बर, काय झालं होतं? तू तिथं होती, काय झालं तिथं? ती उडून टाकली. गाडी आली होती, उडून टाकली. बर, तर या ठिकाणी मोठ्या संख्येने हे आदिवासी बांधव इथं राहतात. यांची लहान मुलं आहे आणि डोंगराकडनं येणारी जी राखाडी कलरची जी इनोवा आहे या इनोवाने लहान मुलीला उडवलं आणि तिचा मृत्यू झालेला आहे. तर या परिसरातले, या भागातले सामाजिक कार्यकर्ते, एक युवा नेतृत्व प्रतीक देसाई आहेत. काय सांगाल, नेमकी घटना काय झाली? आणि हे आदिवासी कुटुंबातील व्यक्ती आहेत, दारिद्र्यामध्ये जगत आहेत. आज त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुलीला कार चालकांनी चिरडलं आणि तो सुसाट निघून गेला. नमस्कार. हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आज हा प्रकार पुन्हा संगतीच घडू नये, दुश्मना संगती पण अशी वेळ येऊ नये. आज तुम्ही बघा त्यांची काय अवस्था आहे, नीट त्यांना राहायला घरं नाहीयेत आणि आज त्या 2.5 वर्षाच्या चिमुकलीचा जीव जाणं हे खूप दुर्दैव आहे. आमचे बंधू प्रेम देसाई तिला तात्काळ हॉस्पिटलला घेऊन गेले. बरं, हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच ती मुलगी मयत झाली होती. काय नेमकं तुम्ही त्या ठिकाणी त्या चिमुकलीला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला? काय नाव, काय सांगाल? माझं नाव प्रेम देसाई. मी इथं बाजूलाच राहतो. मुली रोज असं खेळत असतात इथं रस्त्यावरती वगैरे. पण असा विषय झाला की अचानक आवाज झाला की मी घरामध्ये होतो. आवाज झाला की पोरीला उडवली, गाडी उडून निघून गेली म्हणून. तरी पण भरपूर आपल्या घरापसले जे भाऊ होते ते गाडीच्या मागे पळत गेले. पण तो जो गाडीवाला व्यक्ती होता तो फोनवरती बोलत बोलत निघून गेला सरळ खाली. मग त्यांनी फोनवरती बोलला, पण त्यांनी मागे वळून बघितलं ना की आपल्या गाडीने असा हादसा झालाय म्हणून. मग ते मी मुलीला कारला हॉस्पिटलला गेलो. तिथं डिक्लेअर करण्यापूर्वी चेकअप करताना काय पूर्ण म्हणजे इथेच मुलीचा ऍक्च्युअली हे झाला होता. पण पोरीला उपचार दरम्यान तिचा मृत्यू घोषित केला त्यांनी, डॉक्टरांनी. महामार्गावर माणसं सुरक्षित नाहीत, पण गावामध्ये पण अशा घटना घडत असतील. तर मुळामध्ये या ठिकाणी जे काही हे मुलीची आई आहे ती तिच्या एका लहान बाळाला घेऊन मुलीच्या दुःखामध्ये आहे. तिचे वडील आहेत, ते वडील पण दुःखी आहेत. काय नेमकं म्हणजे तुम्हाला काय काय सुविधा आहेत इथं? पाणी वगैरे येते का? पण घरदार नाही, काय नाही आम्हाला इथं. काय नाही, संडास नाही, काय नाही, बाथरूम नाही, काय इथं. पोरांना जागाला खेळायचं नाही, काय नाही इथं. पोरं कुठं खेळणार आहे? मग बारीक बारीक पोरं कुठं खेळणार आमची? हाय थोडी जागा इथं, तर ती गाडीवाला येतात उडून जातात. मग काय करणार आम्ही? बरं, नळ कुठे आहे? नळ इथं आम्हाला एकच नळ आहे, एकच टाइम पाणी येतं आम्हाला. आता जे काही तुम्हाला आदिवासी लोकांना जे काही घरं भेटणार आहेत त्या संदर्भात तुम्हाला दाखले वगैरे दिलेले आहेत का? जातीचे दाखले, घराच्या बाबतीमध्ये काय? काही नाही दिलं आम्हाला. काहीच नाही दिलेलं आम्हाला. आधार कार्ड पण नाही, राशन कार्ड नाही, काहीच नाही. मतदान कार्ड आहे का? मतदान आहे पण ते आधार कार्ड नाही. तर या ठिकाणचे जे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत
काय सांगाल या समाजाच्या किती भयानक व्यथा आहे? साहेब, ह्या दुर्दैवच बोलायला लागेल. एसटी समाजाचे 5 वर्ष सरपंच होते. आज 2-3 वर्ष झाली त्यांची मिसेस सदस्य ह्या वार्डातून. बरं, आज तुम्ही ही अवस्था पाहिली तर यांना 10 घर आणि 1 नळ आहे. एकच टाइम पाणी येते फक्त. आज तुम्ही यांना पाणी देऊ शकत नाही, घरकुल देऊ शकत नाही. ही किती दुर्दैवी गोष्ट आहे. मी तर म्हणतो त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्याकडून जर ज्या समाजाचं नेतृत्व करताय तुम्ही करताय एसटीतून, तर तुम्ही त्या समाजासाठी काही करू शकत नाही तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, रोड झाला. आम्ही रोडचं खूप स्वागत सुद्धा केलं की अतिशय चांगल्या प्रकारचा रोड झाला. तुम्हाला सांगतो साहेब, मी पहिला अर्ज केला होता की इथे तुम्ही स्पीड ब्रेकर टाकून घ्या, गतिरोधक टाकून घ्या, मग वाकसे इथे जेवराडीपर्यंत. म्हणजे आता हे राहण्याचे ठिकाण आहेत, हे आता इथं राहणारे लोक आहेत, तर इथे पण हे स्पीड ब्रेकर पाहिजेतच गतिरोधक. तुम्हाला पहिला अर्ज पण केला विनंतीचा की बाबा रोड चांगल्या प्रकारे झालेला आहे, बरोबर तिथं अपघात होऊ शकतात, अशी दुर्घटना होईल, त्यासाठी तुम्ही गतिरोधक बसून घ्या. त्याच्यानंतर स्मरणपत्र देखील दिलेले, वर्ष झाले तरी पण अजून काही नाहीये. फक्त इव्हेंटवरती जोर आहे, बाकी जनतेची दिशाभूल आहे, बाकी दुसरं काही नाही. आज तुम्ही बघा त्यांना राहायला घरं नाहीयेत. किती दुर्दैवी गोष्ट आहे. पाणी नाहीये. आज त्यांच्या चिमुकलीचा जीव गेला. आज त्याचं कुणी राजकारण पण करावं नाही असतं याचं, त्याची वेळ कुणावरती पण येऊ शकते. आज हे इथं झालं, रोडला पण झालं असतं, तिथं पण एखाद्याचा जीव जाईल. हा, तर प्रतीक देसाई यांच्याकडनं इथल्या समस्या मांडण्यात येत आहेत. मुळामध्ये जे आहे या ठिकाणी अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर कार चालक जो आहे सुसाट वेगाने निघून गेला. या ठिकाणचे हे जे आदिवासी बांधव आहेत यांची ही घरं आहेत. पावसाळ्यामध्ये काय स्थिती असते तुमची घराची? गळतात काय होतात? पाऊस पडताय गळतात. तर या गरीब कुटुंबाला या ठिकाणी घरं दिली पाहिजेत, त्यांना जगण्यासाठी रोजगार दिला पाहिजे. पण यांची ही अशी घरं आहेत. हे घर आहे तुमचं? कुणाचं आहे? तर अशा दुरावस्थेमध्ये हे कुटुंब राहत आहेत. या कुटुंबाला मदतीची ही गरज आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या कुटुंबासाठी जे काही आता घरकुल योजना जी आहे, ह्या घरकुल योजनेमध्ये जर ह्यांना घरं दिले तर यांचं जगणं व्यवस्थित राहील. यांचं घर हे घर असल्यासारखं दिसत नाहीये. पूर्ण पावसामध्ये हे यांचं घर गळतंय. आणि नुकतीच या ठिकाणी जी दुर्दैवी घटना झाली की 2.5 वर्षाची मुलगी ही रस्त्याच्या बाजूला असताना कार चालकाने तिला चिरडलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्यानंतर कार चालक हा सुसाट वेगाने निघून गेला. तर आज ह्या दुर्दैवी घटनाचा परिसरामधनं निषेध होत आहे. तर रस्त्यावर गतिरोधक असणं हे गरजेचं आहे, कारण वेगाला आवर घातला तरच या ठिकाणी लहान मुलं, जनावरं, माणसं वाचू शकतात. हा, काय झालं होतं नेमकं? काय नाव तुमचं? मनीषा. काय झालं होतं नेमकं इथं? काय नाही, ती पोर बसली होती रस्त्याच्या कड्याला, पण तो जसा काय हवे आहे, पण आस्ती यायचं ना माणसानी. माणसानी आस्ती यावा, पण तू उडवलास तर उडवलास, पण थांब ना, तू थांब. 2 शब्दांनी तरी सांग का बाबा थांब, तुमच्या पोरीला उडवलाय बाबा, बघून तर उतरून तरी बघायचं ना. तर डायरेक्ट पळून गेला, तर थांबलाच नाही. फोनवर बोलत होता. त्याला का आता जसं काय हवे आहे ना, गावातल्या बाया बोलतात का ह्यांना बसायला जागा नाही, ह्यांना हे खेळा नाही. आता एवढी पोरं आहेत, माझी आहेत, कुणाची का असं ना, पण आहेत ना. आता खेळतील कुठं? आता ह्या बाजूला घर, ह्या बाजूला घर. आता आम्हाला जागा आहे काय? आम्ही एका साईडला असलो असतो तर आम्ही बोललो असतो का आम्हाला आहे एका साईडला जागा, आमची चूक आहे असं बोललो असतो, आम्ही एका साईडला आहे. पण बोलायचं ना त्यांनी का बाबा थांबा, तो डायरेक्टच पळून गेला. बोलायचं ना त्यांनी का बाबा थांबा, तुम्ही बाबा बघायचं, उतरून तरी बघायचं त्यांनी पोरीला का काय झालं काय नाही. एवढ्या मेरला गाडी पोर बसलेली, ती टन मारायला गेला तर कुठं पोरीच्या अंगावर टन मारायला गेला. तर आता या आदिवासी बांधवाकडनं लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात येत आहे. आणि जो काही कार चालक आहे, दोषी कार चालक, याला पकडून त्याला
शिक्षा झाली पाहिजे अशी यांची मागणी आहे. आता प्रत्यक्षदर्शी जर या ठिकाणी आपण पाहिलं तर या आदिवासी कुटुंबाला नीट झोपण्यासाठी किंवा स्वयंपाक बनवण्यासाठी या ठिकाणी त्यांना जागा नाहीये. अशा अपूर्ण जागेमध्ये हे कुटुंब राहत आहेत आणि यांची मुलं ही रस्त्यावर खेळत असताना कारने उडवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या 2.5 वर्षाच्या जी दीपा सुनील जाधव नावाची जी 2.5 वर्षाची मुलगी आहे तिचा जागीच मृत्यू झालेला आहे आणि पोलिसांच्या वतीनं या घटनेकडे त्वरित दखल घेऊन या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. तर वर जे काही धनिक लोक आहेत ज्यांचे बंगले आहेत ते बंगल्यावाली लोक वेगाने गाड्या चालवतात आणि त्या वेगाचा बळी या ठिकाणी ठरलेले आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रतीक देसाई यांनी सांगितलं होतं की रस्ते तुम्ही सुंदर केलेत पण रस्त्यावर गतिरोधक गरजेचं आहे. गतिरोधक नसल्यामुळं लहान मुलांचे यांचे बळी जात आहेत. बरं, आणखी दुसरे काय अडचणी आहेत म्हणजे दुसरे काय काय अडचणी आहेत? जागा नाही आम्हाला हे अशी पोरं उडवण्यापेक्षा आम्हाला जागा द्या. एका साईडला या डोंगराच्या कडेला दिली जागा तरी चालेल आम्हाला, पण आम्हाला एक साईडला जागा द्या. यात गावातल्या बाया येतात म्हणतात इथंच मरतात नाही, शेवटी मरूनच गेली पोर आमची. काय राहिलं ते आम्हाला एक साईडला जागा द्या हे आमची मान्य आहे, दुसरं काय नाही. आम्हाला एका साईडला जागा द्या बाबा तुम्ही. इथं मरायच्या पेक्षा हे पोरांचा हाल वनवास व्हायच्या पेक्षा आम्हाला एका साईडला जागा द्या. तर आता एक 5 मिनिटांमध्ये 2 4 व्हीलर इथून गेलेले आहेत आणि या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत. ही लहान लहान मुलं खेळत असताना त्या मुलांचा विचार न झाल्यामुळं आज एका चिमुकलीचा बळी गेलेला आहे. आणखी किती लहान मुलांच्या बळीची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन या ठिकाणी गतिरोधक टाकले पाहिजे आणि ह्या आदिवासी कुटुंबातील जे व्यक्ती आहेत यांना हक्काचं घर दिलं पाहिजे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.